नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्ली उच्च न्यायालयानं धक्का दिला। उच्च न्यायालयानं नॅशनल हेराल्ड प्रकरणी आयकर विभागाला चौकशीचे आदेश दिलेत, त्यामुळे येत्या काळात सोनिया आणि राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होऊ शकते। नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 साली सुरू केलं। हे काँग्रेसचं मुखपत्र मानलं जायचं। काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं। मात्र 2012 मध्ये सोनिया आणि राहुल गांधींच्या यंग इंडिया या कंपनीनं या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतले। मात्र हे सुरू काही झालं नाही। हे हक्क घेताना 1600 कोटींची संपत्ती फक्त 50 लाखात घेतल्याचा आरोप भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला। 2015 साली या प्रकरणी राहुल आणि सोनिया गांधी वडाळा कोर्टात हजर झाल्या। तिथं त्यांना जामीन मिळाला। मात्र दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुन्हा गांधी परिवाराला मोठा धक्का लागल्याचं बोललं जातंय।